मरताना कर्णाने त्याची पत्नी सुप्रियाची माफी का मागितली? ओम नमो नारायणाय. श्रोते हो, आज मी तुम्हाला अशा एका महापुरुषाची कथा सांगणार आहे, जिचे श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयातील अहंकार गळून पडतो आणि त्याच्या अंतरात क्षमाशीलतेचा एक निर्मळ झरा वाहू लागतो. ही कथा आहे अंगराज कर्णाची, ज्याचे जीवन म्हणजे एक अथांग संघर्षाचा महासागर होते. या कथेच्या केवळ स्मरणाने मनुष्याची दुःखे हलकी होतात आणि त्याला जीवनातील अंतिम सत्याचा साक्षात्कार होतो. कुरुक्षेत्राच्या त्या रणधुमाळीत, जिथे रक्ताचे पाट वाहत होते आणि आकाशात केवळ घारी गिधाडांचे चित्कार ऐकू येत होते, तिथे सूर्यपुत्र कर्ण मृत्यूशी झुंज देत पडला होता. रथाचे चाक जमिनीत रुतलेले, हातातून धनुष्य निसटलेले आणि अर्जुनाच्या बाणांनी छिन्नविच्छिन्न झालेले त्याचे शरीर त्या मातीत मिसळत होते. मृत्यूची सावली त्याच्या डोळ्यांसमोर नाचू लागली होती. पण त्याही स्थितीत कर्णाचे मन एका वेगळ्याच वेदनेने व्याकुळ झाले होते. ती वेदना शरीरावर झालेल्या जखमांची नव्हती, तर ती वेदना होती आपल्या पत्नीची, सुप्रियाची. श्रोते हो, मृत्यूच्या दारात उभा असताना मनुष्याला आपले संपूर्ण आयुष्य एका क्षणात एखाद्या चलचित्रासारखे डोळ्यांसमोरून जाताना दिसते. कर्णाचे डोळे मिटले आणि त्याला सुप्रियाचा तो कोमल चेहरा आठवला, जिने आयुष्यभर सावलीसारखी त्याची साथ दिली होती. पण बदल्यात तिला काय मिळाले? केवळ उपेक्षा, विरह आणि कधीही न संपणारे दुःख. अंगराज कर्णाने आठवले की जेव्हा जेव्हा तो युद्धाच्या गर्जना करत महालाबाहेर पडत असे, तेव्हा सुप्रियाचे ते डोळे, जे नेहमी अश्रूंनी डबबलेले असायचे, त्याला काहीतरी सांगू पाहत होते. पण या महान योद्ध्याला आपल्या प्रतिज्ञा आणि दुर्योधनाची मैत्री यांच्या पलीकडे काहीच दिसत नव्हते. सुप्रिया ही केवळ त्याची पत्नी नव्हती, तर ती त्याच्या आत्म्याचा आरसा होती. तिने वारंवार कर्णाला अधर्माच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा जेव्हा कर्ण पांडवांचा द्वेष करत असे, तेव्हा सुप्रिया शांतपणे त्याच्यासमोर उभी राहून त्याला विचारत असे की, स्वामी, हे सूरचक्र कुठे थांबणार? पण रक्ताच्या आणि कुळाच्या अपमानाने पेटलेला कर्ण नेहमीच तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत असे. आता मरताना त्याला जाणीव झाली की त्याने सुप्रियाच्या केवळ शब्दांचाच नव्हे, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा अपमान केला होता. कुरुक्षेत्राच्या त्या धुळीत पडलेला कर्ण मनोमन सुप्रियाची क्षमा मागू लागला. त्याच्या मुखातून शब्द फुटत नव्हते, पण त्याच्या अंतरात्म्यातून एकच टाहू फुटत होता. श्रोते हो, कल्पना करा त्या सुप्रियाची, जिने एका अशा पुरुषावर प्रेम केले, ज्याच्या नशिबात जन्मापासूनच शाप आणि अपमान लिहिला होता. कर्णाने आठवले की जेव्हा तो महापराक्रमी योद्धा म्हणून मिरवत असे, तेव्हा सुप्रिया महालाच्या एका कोपऱ्यात बसून त्याच्या आयुष्यातील अंधारासाठी देवाकडे प्रार्थना करत असे. तिने कर्णाच्या प्रत्येक विजयात स्वतःला हरवले होते आणि त्याच्या प्रत्येक पराभवात स्वतःला सावरले होते. पण कर्णाने तिला काय दिले? त्याने तिला केवळ प्रतीक्षा दिली. त्याने तिला एका अशा राजवाड्याचे वैभव दिले, जिथे शांती नावाचा शब्दच नव्हता. कर्णाने युद्धाच्या उन्मादात आपल्या पुत्रांना, आपल्या रक्ताला रणांगणावर झुंजायला पाठवले आणि सुप्रिया एका मातेच्या हृदयातून ओरडत असतानाही त्याने तिच्याकडे पाहिले नाही. एका स्त्रीसाठी यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते की तिच्या डोळ्यांसमोर तिचे पती आणि पुत्र मृत्यूच्या दाढेत जात आहेत आणि ती त्यांना रोखू शकत नाही. रणांगणावरचा वारा आता अधिकच थंड झाला होता. कर्णाच्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंबही त्या मातीला तृप्त करण्यासाठी सांडत होता. त्याला जाणवले की त्याने ज्या प्रतिष्ठेसाठी आयुष्यभर कष्ट केले, ती प्रतिष्ठा आता धुळीत मिळत आहे. पण त्याने ज्या प्रेमाला नाकारले, ते प्रेम अजूनही सुप्रियाच्या रूपाने त्याच्या स्मरणात जिवंत आहे. श्रोते हो, कर्णाने आपली चूक मान्य केली. त्याला वाटले की जर त्याने सुप्रियाचे ऐकले असते, तर कदाचित आज हा विनाश घडला नसता. सुप्रिया त्याला नेहमी सांगायची की शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि अढळ धर्मापेक्षा दया श्रेष्ठ आहे. पण कर्णाने आपली कवचकुंडले दान केली तरी त्याने आपल्या पत्नीला ते सुख कधीच दिले नाही, ज्याची ती धनी होती. त्याच्या मनात विचार आला की, हे सुप्रिया, मी जगासाठी दानशूर कर्ण होतो, पण तुझ्यासाठी मी केवळ एक कठोर पती ठरलो. मी जगाला दान दिले, पण तुला केवळ एकाकीपणा दिला. त्या भीषण शांततेत कर्णाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला.
तो अश्रू त्याच्या पराक्रमाचा नव्हता, तर तो त्याच्या पश्चात्तापाचा होता. त्याला आठवले की जेव्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तो मौन धरून बसला होता, किंवा जेव्हा त्याने अधर्माला साथ दिली होती, तेव्हा सुप्रियाचे हृदय कसे छिन्नविच्छिन्न झाले असेल. तिने त्याला विचारले होते की जो स्वतः एका मातेचा पुत्र आहे, तो दुसऱ्या स्त्रीचा असा अपमान कसा पाहू शकतो. त्यावेळी कर्णाकडे उत्तर नव्हते आणि आजही त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याने मनोमन तिचे चरण स्पर्श केले. त्याला वाटले की मृत्यूच्या या प्रवासात त्याला स्वर्गाची दारे उघडी दिसणार नाहीत, कारण त्याने एका पतिव्रता स्त्रीच्या भावनांची हत्या केली होती. श्रोते हो, कर्णाचे ते दुःख इतके अथांग होते की प्रत्यक्ष मृत्यूलाही त्याची दया आली असावी. श्रोते हो, मृत्यूच्या त्या भयाण उंबरठ्यावर उभा असलेला कर्ण आपल्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सुप्रियाची प्रतिमा शोधत होता. कुरुक्षेत्राची ती तप्त वाळू कर्णाच्या शरीराचा दाह करत होती, पण त्याच्या आत्म्याला लागलेली टोचणी त्यापेक्षाही भीषण होती. सुप्रिया, जी कर्णाच्या जीवनातील एक संथ, शांत आणि पवित्र नदी होती, जिने त्याच्या आयुष्यातील संघर्षाचे हलाहल पचवले होते, आज कर्णाला तिचे मोल उमजत होते. युद्धाच्या या शेवटच्या घटकांमध्ये जेव्हा रक्ताची लाट त्याच्या देहावरून ओसरत होती, तेव्हा त्याला सुप्रियाशी संवाद साधण्याची ओढ लागली होती. तो मनोमन तिला सांगू पाहत होता की हे सुप्रिया, मी जगासाठी दानशूर ठरलो, पण तुझ्यासाठी केवळ दोषी ठरलो आहे. तू नेहमी म्हणायचेस की ज्या सुखाच्या पायाखाली कुणाचे तरी दुःख दडलेले असते, ते सुख कधीच फळत नाही. आज मला तुझ्या त्या शब्दांची सत्यता पटत आहे. मी अधर्माच्या बाजूने लढलो. मी दुर्योधनाच्या मैत्रीला धर्मापेक्षा मोठे मानले आणि या सगळ्यात तुझ्या निखळ प्रेमाचा बळी दिला. सुप्रिया, तू मला अनेकदा रोखले होतेस. तू माझ्या पाठीशी ढाल बनून उभी होतीस, पण मी तर त्या ढालीलाच जखमा केल्या. श्रोते हो, कर्णाच्या त्या आंतरिक संवादात एक विलक्षण आर्तता होती. तो आठवू लागला तो दिवस जेव्हा तो अंगराज बनून पहिल्यांदा घरी परतला होता. सुप्रियाच्या डोळ्यात कौतुक होते, पण त्यासोबतच एक अज्ञात भीतीही होती. तिला ठाऊक होते की हा वैभवशाली मुकुट काट्यांनी भरलेला आहे. कर्णाने आठवले की जेव्हा जेव्हा तो शस्त्रास्त्रांच्या अभ्यासात मग्न असायचे, तेव्हा सुप्रिया दुरूनच त्याच्याकडे पाहत असे. तिला त्याच्या हातातील धनुष्यापेक्षा त्याच्या डोळ्यातील तो सुडाचा जाळ अधिक पोळत असे. मरताना कर्णाला जाणवले की त्याने सुप्रियाला कधीच पूर्णपणे आपले मानले नाही, कारण त्याच्या मनात नेहमीच त्या कुंतीपुत्रांचा आणि अर्जुनाचा द्वेष घर करून बसला होता. एका स्त्रीला तिच्या पतीच्या हृदयात पूर्ण स्थान हवे असते, पण कर्णाचे हृदय तर केवळ युद्धनीती आणि सूडबुद्धीने व्यापलेले होते. सुप्रियाच्या वाट्याला आला तो केवळ रिकामा महाल आणि कर्णाची चिंतातूर पाठमोळी आकृती. आज त्या मातीत पडलेला असताना त्याला सुप्रियाच्या त्या एकाकी रात्रींची जाणीव झाली, ज्या तिने केवळ त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात घालवल्या होत्या. कर्णाने जेव्हा त्या रणांगणावर आपला शेवटचा श्वास रोखून धरला होता, तेव्हा त्याला सुप्रियाच्या त्या प्रश्नांची आठवण झाली, जे तिने त्याला कधीच विचारले नव्हते, पण तिच्या नजरेत ते नेहमीच झळकत असत. स्वामी, तुमचे हे श्रेष्ठत्व काय कामाचे, जे तुमच्या कुटुंबाला शांती देऊ शकत नाही? कर्णाला वाटले की त्याने सुप्रियाला केवळ एक राजराणी बनवले, पण तिला कधीच एका सुखी संसाराची सावली दिली नाही. त्याने आपल्या पुत्रांना आपल्या रक्ताला युद्धाच्या अग्निकुंडात झोकून दिले. जेव्हा त्याचा पुत्र रणांगणावर पडला, तेव्हा सुप्रियाच्या माऊलीच्या हृदयातून निघणारा तो हुंदका कर्णाने आपल्या गर्जनेत दाबून टाकला होता. सुप्रियाने आपल्या पुत्राच्या मृत्यूचा शोकही एकांतात केला, कारण तिच्या पतीला युद्धाचा उन्माद चढला होता. मरताना कर्णाला या गोष्टीचा सर्वाधिक पश्चात्ताप होत होता की त्याने आपल्या पत्नीच्या मातृत्वाचा आणि तिच्या दुःखाचा सन्मान राखला नाही. तो ओरडून सांगू पाहत होता की सुप्रिया, मला क्षमा कर. मी एक चांगला पिता होऊ शकलो नाही आणि एक चांगला पती तर त्याहूनही नाही. श्रोते हो, कथेचा हा प्रसंग इतका भावूक आहे की ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कर्णाला आता त्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या सभेची आठवण आली. त्यावेळी सुप्रियाने त्याला विचारले होते की जर उद्या माझ्यासोबत असे झाले असते तर तुम्ही असेच गप्प राहिला असतात का? त्या प्रश्नाने कर्णाचे काळीज चिरले होते, पण तेव्हा त्याच्यावर अहंकाराचे आणि स्वामीनिष्ठेचे झापड होते. आता मरताना त्याला सुप्रियाचा तो चेहरा आठवला, जो त्यावेळी शर्मेने आणि दुःखाने काळवंडला होता.
त्याने आपल्या पत्नीला एका अशा समाजात राहायला भाग पाडले जिथे तिच्या पतीला सूतपुत्र म्हणून हिणवले जायचे आणि तो स्वतः त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अधर्माचा मार्ग चोखाळत होता. सुप्रियाने तो अपमान निमूटपणे सहन केला, फक्त त्याच्यावरील प्रेमापोटी. पण कर्णाने तिला काय दिले? त्याने तिला केवळ विधवात्वाचे दुःख आणि एका उद्ध्वस्त साम्राज्याचे अवशेष दिले. कर्णाच्या डोळ्यासमोर आता अंधार दाटू लागला होता, पण त्या अंधारातही त्याला सुप्रियाची ती मूर्ती दिसत होती. त्याने मनोमन तिचे पाय धरले आणि म्हटले, हे देवी, तू साक्षात लक्ष्मीचे रूप होतीस, पण मी तुला दारिद्र्यापेक्षाही भयानक अशा मानसिक क्लेशात ठेवले. मी दानाचा डोंगर रचला, पण तुझ्या पदरात मायेचा एक छोटासा कोपराही देऊ शकलो नाही. माझ्या मृत्यूनंतर तुला या जगाचे टोमणे सहन करावे लागतील. लोक म्हणतील की तुझा पती अधर्मी होता, पण तुला ठाऊक आहे की माझा पिंड काय होता. तू मला सावरले असतेस तर कदाचित आज मी पांडवांच्या बाजूने धर्माचे रक्षण करत असतो. सुप्रिया, मला या जन्मात तुझे ऋण फेडता आले नाही, पण जर पुन्हा जन्म मिळाला तर मी केवळ तुझा होऊन जन्माला येईन. कर्णाच्या या आर्तविनवणीने त्या रणांगणावरील दगडही पाझरले असतील. शेवटी जेव्हा सूर्याचा अस्त होऊ लागला आणि कर्णाचे प्राण त्याच्या देहाचा त्याग करू लागले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता पसरली. ती शांतता सुप्रियाच्या स्मरणातून आणि तिच्याकडून मिळालेल्या अदृश्य क्षमेतून आली होती. त्याला जाणवले की सुप्रियाने त्याला केव्हाच क्षमा केलीये, कारण तिचे प्रेम हे निस्वार्थी आणि ईश्वरीय होते. कर्णाने आपला देह त्यागला, पण सुप्रियाच्या त्या त्यागाची आणि कर्णाच्या पश्चात्तापाची ही गाथा अमर झाली. श्रोतेहो, जीवनात कितीही मोठे पद मिळाले, कितीही संपत्ती मिळाली, तरी जर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनाचा सन्मान करू शकलो नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. कर्णासारख्या महायोद्ध्यालाही मृत्यूच्या वेळी हेच सत्य उमजले. जो मनुष्य आपल्या चुकांची जाणीव ठेवून क्षमा मागतो, तोच खऱ्या अर्थाने मोक्षाचा अधिकारी होतो. अशा प्रकारे अंगराज कर्णाने आपल्या जीवनातील अंतिम क्षणी सुप्रियाची माफी मागून आपल्या आत्म्याला शुद्ध केले आणि तो त्या अनंत प्रवासाला निघून गेला. ही कथा आपल्याला शिकवते की नात्यांमधील ओलावा हा जगातील कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. या कथेचे श्रवण केल्याने मनुष्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते आणि त्याच्या हातून घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची बुद्धी मिळते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कथा समाप्त. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.